मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा सादर केल्यानंतर भारतभर चर्चेंना उधाण आणलेलं आहे। त्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे अचानक हा राजीनामा का दिला, तर प्रकृती अस्वास्थ्यावरून त्यांनी राजीनामा दिला असं त्या राजीनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे। माझे चर्चेचा पहिला मुद्दा म्हणजे जगदीप धनखड यांनी राज्यसभेचा सभापती म्हणून राजीनामा दिलेला नाही। उपराष्ट्रपती पदासाठी जो निवडून येतो तोच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती बनतो। राज्यसभेच्या सभापतीसाठी स्वतंत्र निवडणूक घेण्यात येत नाही, म्हणून जगदीप धनखड यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो उपराष्ट्रपती पदाचा दिलेला आहे। आता उपराष्ट्रपती हे कोणतं पद आहे, तर राष्ट्रपतींना मदतीसाठी उपराष्ट्रपती पद हे आहे। मात्र त्यांची स्वतंत्र कारभार, त्यांच्याकडे कोणत्या तरी अधिकार असले पाहिजे, म्हणून घटनेमध्ये त्यांची वर्णी राज्यसभेच्या सभापतीपदी लावण्यात आलेली आहे घटनात्मक दृष्टिकोनातून। पहिला मुद्दा हा। आता गेल्या कालखंडापासून एक मुद्दा चर्चेत होता, तो म्हणजे जस्टिस वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याचा। आता या ठिकाणी महाभियोग चालवण्यात यावा या मुद्द्यासाठी सरकारच्या वतीने मोर्चे बांधणी पूर्ण पातळीवर करण्यात आलेली होती आणि याची सर्वस्वी कल्पना सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून किंवा एक अविभाज्य भाग म्हणून राज्यसभेचे सभापती म्हणून जगदीप धनखड यांना माहित होती। परंतु इगो क्रायसिसमुळे जगदीप धनखडांनीच त्यांच्या विरुद्ध वक्तव्य सुरू केल्यामुळे त्याचा प्रस्ताव, त्या महाभियोगाचा प्रस्ताव सर्वप्रथम राज्यसभेतच मांडला जावा या हट्टा पाठीमागे जगदीप धनखड लागलेले होते, असं आता चित्र हळूहळू स्पष्ट होतं। दुसरा महत्वाचा मुद्दा, मग जर कुठेही प्रस्ताव मांडला जाऊ शकत होता, जजेस इन्क्वायरी ऍक्ट नुसार जर प्रस्ताव इम्पिचमेंटचा कुठेही मांडला जाऊ शकत होता, म्हणजे एक तर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये जर जो मांडला जाऊ शकत होता तर काय हरकत होती, हा मुद्दा निर्माण होतो किंवा शंका निर्माण होते। परंतु सरकार जर लोकसभेतून तयार झालेला आहे, जनतेचं खरं प्रतिनिधित्व जर लोकसभेत आहे, तर अशा प्रकारचा प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला गेला पाहिजे, याची भूमिका, या प्रकारचं स्पष्ट मत सरकारने बनवलेलं होतं, मोदी सरकारने तयार केलेलं होतं, याबद्दल कोणतंही दुमत नाही। मात्र अशी माहिती खात्रीलायक स्वतःकडे असताना पण त्या व्यक्तीचं, जस्टिस वर्मांच्या महाभियोगाच्या विरोधातला प्रस्ताव एकीकडे लोकसभेमध्ये मांडला गेलेला असताना, स्वीकारला जात असताना, त्याच दिवशी त्याच वेळेला विरोधी पक्षाकडून तो प्रस्ताव राज्यसभेमध्ये जगदीप धनखड यांनी स्वीकारला। म्हणजे एक प्रकारे सरकारने ज्यांना त्या पदापर्यंत पोहोचवलं, सरकारचा अजेंडा ज्यांना माहिती होता, त्यांना त्यांनी तिलांजली दिली आणि या ठिकाणी स्वतःचा अहंकार आडवा आणला। मुद्दा इथंच थांबत नाही मित्रांनो, मुद्द्याची पुढची बाजू आहे, ज्या व्यक्तींनी कपिल सिब्बलांनी राज्यसभेमध्ये धनखडांच्या सहाय्याने हा प्रस्ताव त्यांच्याकडे मंजूर करण्याची तयारी होती, हेच कपिल सिब्बल आणि हेच विरोधी पक्षाची टीम या जस्टिस वर्मांच्या, ज्यांच्याबद्दल राज्यसभेमध्ये एकीकडे प्रस्ताव मांडला जातोय महाभियोगाचा, आणि हीच मंडळी कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये ते निर्दोष आहे याची याचिका दाखल करतात, असा खटला दाखल करतात। ही किती मोठी द्विधा परिस्थिती निर्माण करण्यात आलेली होती आणि त्यातून अविश्वास निर्माण झाला आणि राजीनामा द्यावा लागला की त्यांनी दिला, हा चर्चेचा मुद्दा हळूहळू उलगडतच जाणार आहे। धन्यवाद।